मासे भेटलेत बघा आज, पहिल्या पावसाचे पहिलेच मासे, चढणीचे मासे. एक वर उचल. पहिला झोल या वर्षीचा बऱ्यापैकी भेटले. ठीक आहे, सुरुवात चांगली आहे. एक नंबर. फरसाण मिक्स, चना वाटाणा. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे साधारण 10 वाजलेत. सकाळीच आपण आलो आहे गावाला आणि येतानाचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. पावसाने अक्षरशः झोडपलं. म्हणजे संगमेश्वरपासून जो काय पाऊस सुरू झाला आहे तो झाला आहे. म्हणजे रत्नागिरीला चालू झालेला. पावसाचा जोर अजून पण तसाच आहे आणि आत्ता असा जर पाऊस सुरू झाला तर आपल्या ओढ्याला पर्याला पाणी होईल आणि मासे पकडायला आपण जाऊ शकतो. बघूया, कारण डिपेंड ऑन पाऊस कसा राहतो आहे पुढे. कारण हा पाऊस कसा असाच कंटिन्यू राहायला पाहिजे 1-1.5 तास. मग 1-1.5 तास राहिला तर मग ओढ्यावर जाऊ शकतो आहे. पाऊस बघताय का, पावसाचा जोर चांगला आहे. हे बघा, तुफान नाही बोलता येणार पण कन्सिस्टन्सी चांगली आहे, कंटिन्युअसली पडतो आहे. चला, पाऊस तर पडतो आहे, बघूया मासे चढतात का. तर आता फोन आलेला, पोरं निघालेत. मी रेनकोट वगैरे घातलं आहे आता तात्पुरता स्टार्टिंगला. एकदा काही भिजलो की मग भिजलो. चला, जाता आता गणपती बाप्पांचं दर्शन घेऊ. गणपती बाप्पा मोरया. पावसाने मस्त क्लायमेट केलं. या बाजूला बघा, सह्याद्री पूर्ण गुडूप झाला आहे. म्हणजे समोर प्रचितगड किल्ला वगैरे आहे, काही दिसत नाही. पाऊस पडतो आहे आणि त्याच्यामुळे धुकं पण आहे थोडंसं. चला पटापट एक एक जण आता निघालेत, आपण पण जाऊया खाली. चला, खाली तर आलो आहे. तर खाली नेमके कोण कोण आलेत माहिती नाही. मगाशी राज आणि सोनू माझ्यासोबतच आले, तर ते आता खाली गेलेत. तर तिकडून आवाज दिला आहे पलीकडे ये. चला आपण पण जाऊया. आज बघूया या वर्षीचं पहिलं आपण चढणीचे मासे पकडतोय काय, बघून घेऊ. चला, फायनली आपण आलो ओढ्यावर. तर आता गेल्या ट्रिपमध्ये बघितलं असेल पाणी काहीच नव्हतं. आता बघा तिकडे पाणी वाहायला लागलं आहे. जेव्हा पाणी तिकडे जातं ना तेव्हा मग झोल मारायला बरं पडतं. आता मासा तिकडे चढायला सुरुवात झाली आहे. आज फायनली आपला या वर्षीचे पहिले मासे खायला मिळणार असं वाटतंय. बघूया. तर आता 6 जण आहेत. चला, पोरांनी तयारी केली आहे. तुम्ही आताच आले की सकाळी आले आहेत? आहे काय? अच्छा, चल नाल्याला मध्ये होते. इकडच्या तोंडावर चला पहिला झोळ मारूया. मासा वर चढला आहे. झोळ म्हणजे खाली जाळी लावायची आणि त्या माशांना जाळीत खाली ढकलायचं. झोळ मारून पहिले मासे पकडायचे, नंतर मग एकदा इकडे पाणी झालं की इकडे पाळणा लावला जातो. चला, एक वर उचल. आले का? वर नाही ना? वर बघ, वर बघ. हे बांधण खालून असं दिसतंय. मोठा आला, मोठा आला. हां, काढायचा? हां, काढ रे. सुरुवात झाली ना, सुरुवात झाली ती महत्त्वाचं. सुरुवात झाली या वर्षीची. आता इकडे येईल का हातात? हां, मासा गावला, मासा गावला. अरे 2 झोल आहेत, मला एकच वाटला. 2 आहेत. सही आहे. 5
तर आता इकडे पाणी झालं आहे, तर खाली असे झोल मारायचे आणि मासे पकडायचे. त्या बाजूला इकडे हा पहिला झोल झाला आहे, ॲक्च्युली मळ्याचा मासा खास. पण मारा पावसाळा सुरू झाला की अशी मग मासे पकडायची धमाल सुरू होते. अजून तुम्हाला डीपमध्ये दाखवतो. मगाशी ॲक्च्युली तिथे आपण खाली झोल मारला, तर इथून खाली हे जे बांधण दिसतंय हे बघा, खाली बांधण असं दिसतं. तर मासा या जोतावरच्या खालून असा या पूर्ण कातळाला चिपकतो आणि मग खाली जाळी लावून तो मासा आपण ओढतो. अशा प्रकारे चढणीचे मासे एक टेक्निक आहे, बाकी पाळणा लावून पण मासे पकडले जातात. तसं मस्त वाटतंय बघा. इकडे वरच्या बाजूला झोपडी आहे आणि आता पाणी दिसतंय तुम्हाला. हळूहळू हे पाणी आता वाढत जाईल दिवसेंदिवस आणि मग एक वेळ अशी येईल की ते उभे राहू शकत नाही. मग तेव्हा इकडे मासे नाही पकडत, तेव्हा ह्याच्यावरून मग एकदम तुफान पाणी जातं. मासे पकडण्याचा जो टायमिंग आहे ते साधारण 10 ते 15 दिवस. 10-15 दिवसात जी काय मजा करायची ती मजा करायची आणि मग गप बसायचं. त्या बाजूला एक झोल मारलेला आहे आणि बाकी थोडं लिकेज वगैरे होतं ते पॅक केलं आहे. आणि आता थोड्या दिवसात इकडून पण पाणी आता चालू होईल. मग इकडून ह्याच्यावरून पाणी जेव्हा जातं तेव्हा इकडे पाळणं लावलं जातं. तर जेव्हा असा झोत पडतो त्यावर उड्या मारतात ते, मग काही जाणारे जातात, बाकी पाळण्यात पडतात. इथे झोल मारायचा तुम्हाला व्हिडिओ माहिती असेल. गेल्या वर्षी इकडे अचानक पाणी वाढलेलं, तर पाणी जेव्हा जास्त होतं तर इकडे काय झोल मारू शकत नाही. मग त्यावेळेस इथे पाळणं पण लावलं आणि झोल पण मारलेला. चला, मगाशी एक झोल मारून बाकी सगळी सेटिंग केलेली आहे. तर सकाळची न्यारी नाही केलेली आहे, आज न्यारी जरा ओढ्यावर करू. अरे अरे सापड ऐकला रे. हां मग आपटून लगेच येतो. हा मस्त एकत्र करून टाक. वाटाणा आणि चणा मिसळ झाली. फरसाण, अरे फरसाण पण होतं यार. हा हे काय फरसाण पण आहे. चला खाऊन घेऊ जरा. पूर्ण फाडून टाक. फरसाण टाक ना याच्यावरच. ढोशासारखे बनवतात रे. एवढा थापीत वेळ कुठं काढतात ते. ते वाटतं मशीन असून. एक नंबर. फरसाण मिक्स चणा वाटाणा. पण असं घरात नाही जेवणार. असं नाही भेटत. मासा टाकतात. मसाला लावून मस्त खायला झोपडं तेवढं असतं ना माझ्या. झोपडं करून टाकू 1-2 दिवसात. थंडवायला होत नाही ना. पाणी तर आलं इकडनं तर वर. न्यारी करायला या. पहिला झोल या वर्षीचा बऱ्यापैकी भेटलं. ठीक आहे, सुरुवात चांगली आहे. हे आपण म्हणजे इमर्जन्सी मध्ये पकडलेलं, कारण हां. आपलं थोडंसं एका ठिकाणी पाणी जात होतं. हो. आता इथून मासे दुसरं जाऊ नये म्हणून आपण हे मासे पकडलेले. हे आता आपण हे इज ओके. ओके. आता नेक्स्ट राऊंडला बघूया. नेक्स्ट अनदर राऊंड. चलो. चला, एक मासा नाही गेला पाहिजे. पटकन जावा रे, पटकन जावा. मार पोत्याने येऊ दे. त्याच्याकडे जातात कोपऱ्यातनं. कोपऱ्यात सांभाळ. ए तुझा तिकडे टाक, मी पकडतो. थांब इथं. तुझा एक हात तिकडे टाक.
पायावर उड्या मारून जातात. बाजूच्या हाताला मग. हा, जातच नाही गाडी. वडावाला मसला. आबा जात नाही आबा. झालं काय? नाही उडवले. नाही उडवले. उचल. हां चल उचल. उचल एक दोन. चल ठीक आहे. मगापेक्षा डबल झाले. चल हे मस्त. मगापेक्षा तर डबल आहेत रे. मजबूत आहेत. कडक. हे उचल उचल तिकडे उड्या मारतायत. तुम कहाँ जा सकते हो हमारे ट्रैप से. ट्रैप. हां चांगला लागतोय. आता हळूहळू भरतोय झोल. पाण्याला असं जात नाही बाबल्या. दगडीतनं जातं कुठल्या तरी. मासे भेटलेत बघा आज. पहिल्या पावसाचे पहिलेच मासे. चढणीचे मासे. काय वल्गन लागली. काय काय लागलं पशांभर. जमवतो मी. तर हे चढणीचे मासे मळूच असतात सगळे जास्त करून. आमच्याकडे काय बाकी काय त्या चिवण्या बिवण्या भेटत नाहीत. फक्त हे मळेच भेटतात. हे बघा. आणि पाऊस आज चांगला पडतो आहे. आणि मेन काय माहीत आहे का, वरच्या बाजूस पाऊस पडतो आहे, तो महत्त्वाचा असतो. वरनं पाणी येतं तसा मासा चढत जातो. हे घे उचल. हा झोल शूट नाही केला आहे पण झोल लागला आहे. हां मगापेक्षा वारसा वाटतो. नाही आता लागला बघ दुसरावाला. तेवढा आहे. हां हे हा हा असली मासा. हा बघा प्युअर फ्रेश मछली. प्युअर फ्रेश. हे त्याला पकड वर जरा. वर घे. हा तिथं लाव तिथं. त्या कोपऱ्यात गेलेत. आता झोल मारला ना त्यात एवढे मिळाले. ते मोठे पाळण्याला उड्या मारायला होते ना ते आले सगळे. आता मासाच उचलून टाक. घाण मग का टाकता येईल खाली. आपला पोता इधर आहे ना कोणता. पाळणा पूर्ण प्रॉपर पॅक कर. हा ते पिशवी राहील का. आपला चांगला पाळणा तिकडे आहे ना. पाळण्यात कसा मासा इकडनं चढतो आणि चढल्यानंतर या डोळ्यात येतो आणि मग भरपूर आहे. वर उड्या मारतो. तो उड्या मारताना प्रत्येक मासा वर जात नाही. तो पडतो तो मग पाळण्यात पडतो. ही पाळण्याची टेक्निक. बऱ्याच ठिकाणी अशाच प्रकारे मासे पकडतात. त्या बाजूला एकदा जास्त पाणी झालं की मग इकडे मासे पकडतो आम्ही बऱ्याच वेळा. रोज व्यवस्थित पडतो आहे ना. आता उडे मारला. खाली पडला. माझ्या बाजून जरा पुढं पाहिजे. रे काठी मार. तिकडनं लाव. अशी तिकडनं लाव काठी एक. बघ लय मोठी होईल ना. ठीक आहे. ओके पाळणा आता लावून झाला आहे. काढताना दाखवतो पाळण्यात कसा मासा करतो. ते गेला पण ना. अजून एक गेला. अजून आतमध्ये आहेत मासे.
म्हणजे एवढं त्यांना चल इथून गायब होऊया फटाफट. त्या बाजून तिघंजणं काय करतायत ते करतायत. तिकडे ॲक्च्युली मासा जाम चढत होता, जरा झोल मारायला गेलेत. मेहनतीने काय आणलं का? भेटले ना थोडेफार. एवढे उड्या मारत होते त्या जाऊ दे. काय लय मोठा पिसांला. मग अरे त्यातले गेले तो बाई गेला. निम्मे गेले. नाही आपला पोटला उघड. नाही पण हाय मोठा आहे. एक तरी मोठा आणली नाही हा बघ म्हणायला. तेव्हा आपण आहे बघ. हाय बिग साईज. हा पण बिग साईज आहे. 2 बिग साईज आहेत. अरे पायाखाली बघ काय पायाखाली बघ इथे. हा इथे येऊ दे ते वर उतर. हा येऊ दे हे बघा हात टाकला ना. उचल हा झालं उचल. नीट उठला. हा चिकन एकत्र कर नाही तर पडतात मग. अरे कड हा मोठा झोला. गेलं जाम पॅक आहे. ही मोठी लागली. असे ॲक्च्युली मासे कसं पाऊस चांगला पडतोय आज. शांत पाऊस पडतच राहिला आहे. असा नाही की आला गेला. पाऊस चांगला पडत. हा बघ कसा मोठा आहे. ते मोठे पण गावलेत. हे बघ काय ते रतवा पण आहेत. तो बघ कुठे गेला तो. उड्या मारतोय. मासा चढणीचा मासा. ही जी मजा आहे ना ही मजा वर्षातून एकदा अनुभवता येते आणि खूप धमाल येते. याच्यासाठी आहे ना वेळात वेळ काढून प्रत्येकजण इकडे येतो आणि इकडे बांधण वगैरे घातलं जातं आणि त्याच्यानंतर ही धमाल करता येते. चला आता हे भरून ठेवू गोणीमध्ये. आणले हो तुम्ही बस भारी. हे दोघं जण जातात काहीतरी तिकडनं करून येतात. ते त्या कोपऱ्याला मासे चढतात तिकडून. गावच्या ओढ्यावरची खास मजा चढणीचे मासे. या मासे पकडायला या. चला मंडळी दिवस गेला. आज दिवसभर मासेमारी झाली बऱ्यापैकी आणि आता फायनली घरी आलो आहे. मासेमारीची फुल धमाल आणि यावर्षीचे पहिले चढणीचे मासे पहिली वळगण. तर चला आता पटापट जरा फ्रेश वगैरे होतो कारण दिवसभर गारटलो आहे. पाऊस पण खूप होता. रेनकोट काय काढून ठेवावं लागतं कारण तिकडं मग झोल वगैरे मारताना रेनकोट वगैरे घालता येत नाही. चला जरा गरमागरम चहा वगैरे पिऊ मग बरं वाटेल. या मंडळी घरी आलो आहे. जरा चहा पितो मस्त छान वाटेल कारण थंडावल्यानंतर असं पावसात आहे ना चहा वगैरे पिले की मस्त वाटतं आणि त्यानंतर गरम पाणी जरा फ्रेश झालो की अजून भारी वाटेल. मग सध्या चहा पिऊ गावाकडचा कोरा चहा. आज जरा मजा आली कारण या दिवसाची ॲक्च्युली दरवर्षी वाट बघत असतो आम्ही की पहिले चढणीचे मासे कधी मिळतील. आज मंडळी मासे पण बऱ्यापैकी पकडलेले. आता जस्ट घरी आलो फ्रेश वगैरे होणार आणि जरा आराम करणार. रात्री जेवणामध्ये चढणीचे मासे असतील तर
गावाकडे आल्यानंतर म्हणजे चणणीचे मासे पकडण्याची मजाच काही और असते. तर चला म्हणजे आता चहा पितो आहे. तर आजचा व्हिडिओ खास पहिला दिवस होता चणणीचे मासे पकडण्याचा. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. आता सुरू झाला एकदा पाऊस की पुढील 10-15 दिवस मासे वगैरे पकडणं असतं. मग धमाल मस्ती मजा चालूच असते. भिजणं पण चालू असतं. आता पण घरी आलो आहे, पाऊस येणार आहे मोठा असं वाटतं आहे. तर चला चहा पिऊन घेतो. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.